आणि नमस्कार. मी मयुरी तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मयुरीज लाईफस्टाईल. तर आज आपण बघणार आहोत की आपले डिटॅन स्क्रब कसं बनवायचं. अभी बदत आहे भाई. हे आजच्या रेकमेंडेशन जाणून घ्यायचे असेल तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की मी कसं करते कसं नाही करत, मी काय यूज करते. माझी ड्राय स्किन आहे, तुमची ऑइली स्किन असेल तर तुम्ही काय प्रिकॉशन घेतले पाहिजेत आणि काय नाही. तर लेट्स गेट स्टार्टेड. दोन्ही पण आपण मसूर डाळ आणि ते मिक्सर ग्राइंडर मध्ये टाकून हे छान पैकी दळून घ्यायचंय. आता एक चमचा ही पावडर एका वाटीमध्ये घ्यायची. त्यामध्ये आता यामध्ये 1 टेबलस्पून कोकोनट ऑइल घालायचं. माझी स्किन ड्राय आहे त्यामुळे मी कोकोनट ऑइल घालते. तुमची स्किन ड्राय नसेल, ऑइली असेल तर तुम्ही स्किप केलं तरीही चालेल. मी याच्यात घालतेय ब्राईटनिंग इफेक्ट साठी ऑरेंज पील पावडर, जी की याच्यातली यूज करत नाही आहे. मी ही यूज करते व्हाईट टर्मरिक, जी की ॲज गुडनेस ब्रँडचीच आहे. ॲज गुडनेस ब्रँड. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना. मी ॲज गुडनेस ब्रँड का प्रिफर करते ऍक्च्युली, कारण की हे विदाउट केमिकल आहे. याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह काहीच नाही आहेत. आणि व्हाईट टर्मरिक ही आपल्या फेससाठी अगदी खूप सुंदर आहे. मी याच्यामध्ये सिम्पली वॉटर डायल्यूट करते आहे. तुम्ही हवं तर रोज वॉटर किंवा कर्ड किंवा मिल्क टाकून डायल्यूट करू शकता आणि खूप छान फाईन पेस्ट बनवून घेऊ शकता. आता मी ऑल ओव्हर फेस वरती अप्लाय करायला छान पैकी मस्त. स्क्रब आहे म्हणून लवकरच धुवून नाही टाकायचं. फेस मास्क सारखं ऍटलिस्ट हे 10 मिनिटं तरी ठेवायचं. तुम्हाला जितके जास्त चांगले इफेक्टिव्ह रिझल्ट पाहिजे असतील ना, तितकं थोडं जास्त लॉंग स्टे करण्याचा प्रयत्न करायचा आणि याला जास्त घासायचं नाही. जस्ट कारण की आपली जी चेहऱ्याची त्वचा असते ना, खूप A few moments later. आपली जी चेहऱ्याची त्वचा असते ना खूप मऊ असते. त्यामुळे याला न घासता सिम्पली हलक्या हलक्या हाताने स्क्रब करायचं. पूर्ण चेहऱ्यावरती मसाज करायची आणि 10 मिनिटं राहू द्यायचं. वेट करायचा. जस्ट सिम्पली सोडून द्यायचं लावून. आता आपण हे छानपैकी काढून ठेवूया. रिमूव्ह करून घ्यायचं 10 मिनिटांनंतर. तुम्ही 10 मिनिटाच्या पेक्षा जास्तही ठेवू शकता, पण याला पूर्णपणे नाही काढून टाकायचं. याचे थोडे थोडे पार्टिकल्स याच्यावरती ठेवायचे, जेणेकरून हे यांचं काम करत राहतील. आता तुम्ही बघू शकता की माझ्या चेहऱ्यामध्ये काय डिफरन्स दिसतोय तुम्हाला. माझा चेहरा पहिल्यापेक्षा खूप छान ग्लोईंग आणि सटल दिसतोय. चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ. आपल्याला लागणार आहे शुगर. आता ही मी जी शुगर घेतली आहे ना, ही बनारसी साखर, ज्याला बुरा शक्कर असंही म्हणतात. ही छोटी छोटी असते, जी तुम्ही आपण धारवाडी पेढ्याला बघतो ना, तशी वाली. आणि याच्यामध्ये कॉफी. आता याच्यामध्ये आपण कॉफी टाकून घेतली आहे आणि याला छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे. अच्छा, हमको सिखा रिया है. वन टीस्पून मी शुगर आणि कॉफीचा स्क्रब घेतली आहे. 1 टेबलस्पून कोकोनट ऑइल. कोकोनट ऑइल हे मस्ट आहे याच्यामध्ये, कारण की हे आपलं स्किन नरिश करण्याचं काम करते. आणि टर्मरिक पावडर, जी की आपली स्किन ब्राईटन करते. यात मी थोडं कोकोनट ऑइल अजून ऍड करते, कारण की मी याच्यात आपण वॉटर किंवा कर्ड ऍड करणार नाही आहे. त्यामुळे हे कोकोनट ऑइलनेच मिक्स करायचं खूप छानपैकी. आता जे आपण हे स्क्रब तयार केलंय, हे शुगर कोकोनट ऑइल
आणि कॉफीचं ते छानपैकी तुम्ही फेसवर पण लावू शकता, बॉडीवर पण लावू शकता. मी हातांवर लावून दाखवते तुम्हाला. बघा. तुम्ही बघू शकता मी हातावर लावतेय. छान हातांना स्क्रब करून घेणार आहे. मी तुम्हाला डिफरन्सही दाखवते. तुम्ही बघू शकता की हा स्क्रब केलेला हात आहे आणि हा विदाऊट स्क्रब केलेला हात आहे. या हातावर काहीच पॉलिशिंग किंवा काहीही ग्लो दिसत नाही आणि या हातावर तुम्ही बघू शकता की किती ग्लो आणि पॉलिश दिसतोय, मॉइश्चराइज दिसतोय. आता आपण ज्या महागड्या ट्रीटमेंट्स करतो पार्लरमध्ये जाऊन, बॉडी पॉलिशिंग वगैरे, तर हे तुम्ही हा स्क्रब यूज करून तुम्ही याचा रिझल्ट घरच्या घरी बसल्या बसल्याही मिळवू शकता. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि असेच तुम्हाला आवडत असलेल्या या टॉपिकवरती नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत आपण आता पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला बाय.